भिवंडी कल्याण मुंबई या ठिकाणी संकेत भोसले याची अमानुषपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ झाल्टा फाटा हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। आरोपींना तात्काळ अटक करावी यासह जलद गतीने न्यायालयामध्ये हा खटला चालवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। पाहूयात। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबईचा उपाध्यक्ष आरबीआय आठवले गट सतत दलितावरती अन्याय होतात, इतर जाती धर्मावर अन्याय का होत नाही याचा आम्ही विचार करतो। नेत्याला देखील हा प्रश्न आम्ही विचारला, सतत आमच्याच लोकांवर अन्याय का होतात। आम्ही खैरलांजीपासून आतापर्यंत अन्याय सहन करत आलो, आमच्या कुठल्याही समाजावरती अन्याय होतोय, या अन्यायाला आम्ही आता सहन करणार नाही। आता बरेच दिवस आम्ही सहन केलं, आमच्या नादान बालिकेची हत्या केली, त्या हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, की जेणेकरून हे शासन जोपर्यंत शिक्षा देत नाही तोपर्यंत आमचा समाज काही गप्प बसणार नाही। आम्ही असेच आंदोलन रोज गल्लोगल्ली खेड्यापाड्याने आम्ही आंदोलन करीत राहणार जोपर्यंत शिक्षा होत नाही। माझं नाव तात्याराव गायकवाड, मी राहतो मुंबईला चेंबूरला, मी मुंबईचा उपाध्यक्ष आरबीआय गटाचा। एवढीच मागणी आहे की तो खूप छोटा होता, तो काही मोठा नव्हता। जे मोठ्यांना खेटलं तर मोठे त्यांच्यासोबत खेटू शकतात, पण तो इतका लहान होता का त्याला अजून समाजाचं काहीही कळालेलं नव्हतं। आमची फक्त एवढी अपेक्षा आहे की नुसतं त्यांना अशी शिक्षा नको, ते सुटून येतील 10 वर्षांनी 20 वर्षांनी, त्यांना फाशी ही झालीच पाहिजे। जर याच्यानंतर असे गुन्हे नंतर होऊ नये म्हणून त्यांना यावेळेस जर फाशी झाली तरच त्यांचं पुढं चालून हे गुन्हे थोडेसे बंद होतील। जर याच्या पुढं पण असं चालू राहिलं तर आम्हाला कठोर पाऊल उचलून काहीतरी पुढचं ॲक्शन घ्यावंच लागेल। ते सरकार घेईल तेव्हा घेईल, पण ही पब्लिकनं घेणं आता खूप गरजेचं आहे, कारण हे सरकारपर्यंत पोहोचायला खूप उशीर लागतो। पण जे काय आता ज्या आईचं जे बाळ गेलेलं आहे त्या आईला जाऊन विचारा कोणीतरी तर त्या आईची अवस्था काय आहे आता सध्या। माझी फक्त एवढीच मागणी आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र या आणि त्या बाळात म्हणता येईल, तो खूप छोटा आहे, त्याला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे। फक्त माझी एवढी सगळ्यांना विनंती आहे। यशोधरा घुगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते राष्ट्रीय अध्यक्ष नेते रामदासजी आठवले साहेब, तसेच आमचे नेतृत्व करणारे अमोल भैया नरवडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव युवा, तसेच चिकलठाणा सर्कल अध्यक्ष मी राहुल गायकवाड या नात्याने असे सांगतो की संकेत भोसले या लहान मुलाची भिवंडी मुंबई या ठिकाणी हत्या करण्यात आली, तर याच्या मागचं षडयंत्र कोणाचं आहे? या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, याकरिता आम्ही सगळ्या समाज बांधवांनी आमच्या भीमवाडीच्या वतीने गट नंबर 472 या लोकांच्या वतीने आम्ही रास्ता रोको आंदोलन केले। याचे कारण की यांच्या आरोपीला फाशीची शिक्षा जलदगती न्यायालयात चालून ही होणं गरजेचं आहे। त्या संदर्भात आम्ही सगळ्या समाज बांधवांनी रास्ता रोको केलेला आहे। न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा कठोर कारवाई आम्ही करू। आता तर आम्ही 2 हायवे जाम केले, पण आम्ही पूर्ण महाराष्ट्र जाम करू ही ताकद आरबीआय मध्ये आहे। आरबीआय हा तुमचा घटक पक्ष हा महायुतीमध्ये आघाडीत असताना महायुतीच्या काळामध्ये दलितावरती अत्याचार वाढलेत, अन्याय अत्याचार वाढलेत, तर त्याबद्दल काय सांगतात? आणि दलितावरचे अन्याय अत्याचार का वाढलेत? जर समाज एकत्र येऊ शकतं तर नेते लोक काही एकत्र येऊ नाही शकत। नेत्या लोकांनी बी एकत्र येणं गरजेचं आहे। नेते लोक जर एकत्र आले तर हे हत्याकांड थांबू शकतो। तुमचे नेते सध्या सत्तेत आहेत, आमचं नेत्याच्या विरोधात आमचं आंदोलनच नाही ना। आमचं आंदोलन कशाच्या विरोधात आहे? ज्यांनी त्याची हत्या केली त्याच्या विरोधात आहे। त्याला जलदगती न्यायालयात त्याचा खटला चालून त्याला फाशीची शिक्षा मिळावी।